नमस्कार। आज आपल्याला बनवायचं आहे कैरीचं पन्ह। बाहेर फार उन्हाचा कडाका वाढला आहे, तर उन्हातून जर आपण आलो तर घरच्या घरी असं मस्त छान आपलं कैरीचं पन्ह असेल तर एकदम उत्तमच। त्याने पचनशक्तीही सुधारते आणि एकदम शरीराला भरपूर एनर्जी मिळते। तर त्याकरता मी ही तोतापुरी कैरी घेतली आहे। हे 300 ग्राम आहे आणि ही कमी आंबट असते, कारण जास्त आंबट पण खायला चांगलं नसतं। तेव्हा ही मी कमी आंबट अशी तोतापुरी कैरी घेतली आहे 300 ग्राम। त्याकरता मी हा 100 ग्राम गूळ घेतलेला आहे। हे मी पुदिन्याची 15-20 पानं घेतलेली आहे। हे मी अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। हे सैंधव मीठ घेतलेलं आहे। मीठ कमी घेतलं आहे, पाव चमचा आहे साधारण, कारण गुळात मीठ असतं। चवीपुरतं घेतलं आहे। हा थोडा आपल्याला लिंबाचा रस त्यात घालायचा आहे। ही आहे दालचिनीची पावडर आणि ही आहे काळी मिरी पावडर। याने पण अगदी त्याचा सुगंध असा छान येतो। आता आपण आधी कैरीची साल काढून घेऊया। कैरीची साल काढून आपण कापून घ्यायची आहे, म्हणजे ती कैरी पटकन शिजते। आणि जर कधी कैरीची साल कडू असेल तर पन्ह कडू होण्याची शक्यता असते, म्हणून आपण आधीच ही साल काढून घेणार आहे आणि मग कैरी शिजवून घेणार आहोत कुकरमध्ये। हे बघा, आणि मग अशी साल काढून घेतल्यामुळे रंगही छान येतो। ही अशी आंबट गोड कैरी असते, त्याच्यामुळे पन्ह आपलं एकदम चवीला सुंदर लागतं। हे बघा, छान अशी कडक कैरी आहे। नरम कैरी घ्यायची नाही, नाहीतर मग त्याची चव वेगळीच लागते पन्ह्याची। एकदम ताजी कैरी आणायची। हे बघा, ही कैरीची पूर्ण साल काढून झालेली आहे। आता आपण ही कापून घेणार आहोत। हे बघा, कशी मस्त कैरी आहे। याचे असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत आपल्याला। या कैरीचा रसही भरपूर निघतो आणि ही आधीच धुवून घ्यायची, नंतर धुवायची नाही आहे कैरी आपल्याला। हे बघा, अशी मी सगळी कैरी कापून घेते। हे बघा, आपली पूर्ण कैरी इथे कापून झालेली आहे आणि ही याची बाट निघालेली आहे किंवा कोय म्हणतात त्याला, ही आपल्याला टाकून द्यायचे। आता इथे माझ्याकडे हा कुकरचा डब्बा आहे छोटा, त्यात मी ही कैरी शिजवून घेणार आहे। एक शिट्टी फक्त लागणार आहे, कारण आपण ती कापून घेतली आहे। यात आपल्याला हे आलं पण शिजायला घालायचं आहे। हे बघा, कुकरमध्ये मी यात पाणी घालते, रिंग ठेवली आहे आणि त्यावर हा डब्बा असा ठेवून देणार आहे आणि 2 शिट्ट्या, 1 शिट्टी करून घेणार आहे। हे बघा, आपली ही कैरी मस्त अर्धा कप पाणी टाकून बघा किती छान मऊ शिजलेली आहे। आता यात आपण लगेच गूळ घालून घेणार आहोत, म्हणजे गूळ छान विरघळेल। हे बघा, यात आधी गूळ काढून घेऊया।
आता यात हे कैरीचं काढून घेऊया. छान असं मिक्स करून घेऊया एकीकडे, म्हणजे ते थंड पण होईल आणि मिक्स पण होईल. यातच आपण या पावडरी पण घालून घेणार आहोत. काळी मिरी पावडर आणि दालचिनी पावडर. चवीप्रमाणे मीठ. सैंधव मीठ घेतलेलं आहे इथे आपण. एकदम छान असा सुगंध दरवळतोय या पन्ह्याचा. आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तर हे बघा, यात आपल्याला आधी मिक्सरच्या भांड्यात हा पुदिना घालायचा आहे. आणि लिंबू घालायचे, लिंबूचा रस. हा बघा, असा साधारण 1 चमचा घालायचा आहे. आणि यात आता हे सगळं आपल्याला छानपैकी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. ते मी मिक्सरला बारीक करून घेते. हे बघा, हे आपलं कैरी, गूळ, पुदिना, आलं एकदम छान बारीक झालेलं आहे. बघा, रंग पण किती सुंदर आलेला आहे आणि याचा वास पण असा सुगंध असा सुटला आहे, दरवळतोय. आता हे आपण गाळून घेऊया, म्हणजे थोडंसं काही असेल पान वगैरे किंवा ते, तर ते वरतीच राहील आणि प्लेन सरबत आपल्याला मस्त प्यायला मिळेल. असं गाळणीने छान गाळून घ्यायचं आहे. इथे मी हे थंड पाणी घेतलं आहे. हे मिक्सरच्या भांड्यात थोडं घालून घेते. आणि असं थोडं थोडं घालून हे सगळं गाळून घ्यायचं आहे आपल्याला. अतिशय सुंदर आपलं हे पाचक असं चवदार मस्त कैरीचं पण तयार झालेलं आहे. मी सगळं छान गाळून घेते. हे बघा, इथे किती छान आपलं हे पण तयार झालेलं आहे. आता आपण हे ग्लासात भरून घेऊया. इथे यात आपल्याला हे जेवढे पाहिजे तेवढे बर्फ घालायचं आहे. आणि मग हे 1 चमचा घालायचं आहे. यात आता थंड पाणी घालायचं आहे मस्त. तुम्ही जर साध्या पाण्यात घेत असाल तर साध्या पाण्यात घेतलं तरी चालेल. हे बघा, असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा,
अतिशय सुंदर आपलं हे कैरीचं पन्ह झालेलं आहे. तुम्ही बघू शकतात, एकदम छान याचा रंग पण आलेला आहे. मस्त असं हे तुम्ही कैरीचं पन्ह नक्की बनवा. तुमच्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा. आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा. धन्यवाद.